वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। तपस्वी भेव धिकयोगी ज्ञानी भेवपी मत कर्मी भेच्या धिकोयोगी तस्मा देवगी भगवान। श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणून अर्जुना तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानी यापेक्षा बी श्रेष्ठ आहे। तपस्वी भेव धिकयोगी ज्ञानी भेवपी मत कर्मी भेवच्या धिकयोगी कर्मयोगापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे, म्हणून तू तस्मात देवगी भावार्जुन तू योगी हो असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात। त्यानं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला अनेक उपदेश दिले, अनेक सल्ले दिले, परंतु हा 6व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक आहे। त्या शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी योगी होण्याचं सांगितलं। तर योगी म्हणजे कोण? योगी म्हणजे जो अनाश्रित कर्मफल कार्यमेन कर्म करू द्या सन्यासीच योगीचं न निरग्नी न चाकरी। कोण? जो कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही। अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती कार्य तर करतो कर्म तर करतो परंतु कार्यम कर्म करोती सन्यासीच योगीचं न निरग्नी न चाकरी। पुन्हा दुसऱ्या अध्यायात म्हणले श्रीकृष्ण महाराज 8व्या अध्यायात म्हणले की अर्जुना जो माणूस काम्यानाम कर्मनाम न्यासम काम्य कर्माचा त्याग करतो, काम्यानाम कर्मनाम न्यासम म्हणजे त्याग करतो, काम्या कर्मनाम न्यासम संन्यासम जो काम्य कर्माचा त्याग करतो तो खरा योगी आहे। तर असं योगाची प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी योगी म्हणजे कोण म्हणजे सतत चिंतन करणारा माणूस। जो आपल्यापुढं कोण येतो योगी? योगी म्हणलं की लाल कपडे घातलेला जटा वाढलेला असा योगी आपल्याकडून म्हणत, परंतु तो त्यामध्ये योगी असतात, बरोबर आहे। त्या तसे लाल कपडे घातलेले जटा वाढलेले योगी असतात, परंतु सगळेच जटाधारी किंवा सगळेच लाल कपडे घातलेले माणसं योगी असतात असं काही सांगत नाही। तर श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली। स्थितप्रज्ञ म्हणजे त्याची बुद्धी स्थिर झाली। तर अशा माणसाचे लक्षणं सांगितले। तर त्या अशा जो स्थिर ज्याचं मन स्थिर झालं, ज्याची बुद्धी स्थिर झाली असा माणूस म्हणजे खरा योगी। तर तो योगी कसा म्हणले? मग ते म्हणले अर्जुना प्रजेहाती यदा कामान जो सर्व कामनाचा त्याग करतो, प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि आत्मन्यवात्मना तुष्ट आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये सदोदित गढून राहतो, तर त्या माणसाला योगी म्हणतात। भाऊ हे संत तुकाराम होऊन गेले। संत तुकाराम एका डोंगरावर जाऊन बसायचे। लेकरं बाळ होते, त्याला पत्नी होती, पण ते घर चालविण्यासाठी काही कारभार करायची नाही, काही धंदा नाही। पण धंदा न करता ते त्या डोंगरावर जाऊन बसायचे। मग ही बाई काम करायची आणि बाई काम करून याची भाकर घेऊन तिथं जायची, पण तो सदोदित चिंतन करायचं। तर मग असा माणूस याला खरा योगी म्हणतात। असा जो माणूस असतो तो खरा योगी। त्यानं म्हणजे त्याला संसाराच्या म्हणजे याची भानगडीची संसार नीट व्हावा माझा अशी इच्छा नाही, मला खायला मिळावं अशी इच्छा नाही। तो म्हणत नव्हता की मला भाकर घेऊन या, भाकर घेऊन ये माझी, असं कधीच म्हणले नाही ते। पण ही बाई जायची आणि त्याला जीव घालायची आणि मग असा जो माणूस असतो तर तो खरा योगी। तो परमेश्वराच्या चिंतनात सदोदित घडून राहतो, आत्मन्य वात्मना तुष्ट, त्याला स्थितप्रज्ञ दक्षते, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात। तर असे माणसं मनुष्यानाम शस्त्रेषु कच्चिते तर सिद्धे। तर मग 1000 माणसामध्ये एखादा माणूस प्रयत्न करतो योगी होण्याचा आणि तसे हजारो लाखो करोडो माणसामध्ये एक योगी असतो। आजपर्यंत बघा तुम्ही, आजपर्यंत जे संत आहेत, संत म्हणजे योगी। तर असे जे संत आहेत तर ते संत किती घेतात? मोठा मोजण्या इतके संत आहेत
आणि इतर माणसं तर किती होऊन गेले, त्याचं कोण गणती ठेवायला. परंतु ह्या संताची गणती आहे आणि हे संत म्हणजे थोडे आहेत. तर काय म्हणले स्थित म्हणजे प्रजे हाती आता कामान, सर्व कामनाचा त्याग करतो. आता त्या माणसाच्या मनात अनेक कामना असतात, हे व्हायचं ते व्हायचं, घर बांधायचं, मुलीचं लग्न करायचं. तर अशा प्रजे हाती आता कामान सर्वान पार्थ मनोगता, मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात गढून राहतो. अशा माणसाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. स्थितप्रज्ञ म्हणतात आणि स्थितप्रज्ञ म्हणजेच योगी असं म्हणतात. माझ्या बाबा पुन्हा दुसरी गोष्ट सांगितली त्याने की हा माणसाला सुखाचं आणि दुःखाचं काही विषय नाही. सुख बी याच्यावर परिणाम करू शकत नाही अयोग्यावर, दुःख बी परिणाम करू शकत नाही. अहो गाडगे बाबा शेवटचं कीर्तन द्यायचं, शेवटचं कीर्तन मुंबईत झालं आणि त्या कीर्तनामध्ये अशी बातमी आली की तुमचा मुलगा शॉक लागून मिळाला. तर त्यांनी कीर्तन बंद केलं नाही, कीर्तन नाही बंद केलं. तर ते म्हणले असे मेले कोट्यान कोटी आणि रडू मी कोण्या एकासाठी, कोणासाठी रडू मी, असे किती मेले. तर मग असं म्हणणारा माणूस म्हणजे दुःखाच्या पार येतो, सुखाच्या पार आहे तो. दुःखे सोडून देऊ नये मला, दुःखानं उद्विग्न होत नाही आणि सुखे सोगतच पुरा, सुखानं हुरळून जात नाही. वितराग भयक्रोध, वितराग राग, वित म्हणजे सोडून दिलेलं त्यानं, वितराग भयक्रोध, त्यानं राग भयक्रोध सोडून द्याला, त्याला योगी म्हणतात. आणि तो माणूस पुन्हा कसा असतो, यदा सहरते चायम कुर्मोंगानीव सरुषा, यदा सहरते चायम कुर्मोंगानीव सरुषा इंद्रियांद्रियार्थिंबे तसे प्रज्ञा प्रतिष्ठित. जसं म्हणजे कासव संकट आल्यानंतर आपले इंद्रिय ताब्यात घेतो, त्याप्रमाणे हा योगी याला विषयाची चाहूल लागतात, हा इंद्रियाला आवरून धरतो. आणि जो इंद्रियाला आवरून धरतो तो खरा योगी आहे. अहो कितीतरी योगी त्या विषयापायी खलास झाले. विषयामित्र ऋषी होते आणि ती विषयामित्र कितीतरी हजार वर्षे म्हणजे तप केलं म्हणून त्या विषयामित्र, आणि ती आली मेनका खलास, मेनका आली खलास. मग असं होतं ते. तर हा ज्यानं इंद्रिय ताब्यात ठेवली, यदा सहरते सायम कुर्मोंगा निव सरशा इंद्रियार्थे मे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. अहो नारद इतका चांगला माणूस, परंतु त्याला देखील कामानं बिघडिलं आणि त्याच्या याच्यापासून तो परमेश्वर चिंतनापासून दूर घ्या. तर हे असं होत असतंय. जो असा दूर जात नाही, जो टिकून राहतो, पण कसंही संकट आलं तरी तो टिकून राहतो, परमेश्वराला सोडत नाही. कसं सोडत नाही? अहो तो मुंगळा असतो, मुंगळा माकोड्याचा दृष्टांत द्यायला देवानं, तो मुंगळा माणसाला धरतो म्हणजे आपल्याला, आणि त्याला जर आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर तो तुटतो अर्धा, परंतु तो निघत नाही. मग ह्या मुंगळ्यासारखा जो परमेश्वराला धरून राहतो माणूस, परमेश्वराला जो धरून राहतो तो माणूस खरा योगी आहे. तसा योगी होण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिला. अहो हे तर नाही, परंतु तो या निशा सर्वभूतांना, या जो प्रपंचाच्या व्यवहारातले लोक आहेत, ह्या प्रपंचाच्या व्यवहारातल्या लोकात तो पडत नाही. तो माणूस जो योगी आहे तो याच्या भानगडीत पडत नाही. तो या निशा सर्वभूतांना तशाम जागृत साहेब. आणि ह्या सगळे जेव्हा लोक जेव्हा झोपलेले असतात तेव्हा हा जागा असतो. या निशा सर्वभूतांना तशाम जागृती साहेब. दोन शब्द आलेत बघा, जागृती आणि जागृती. तर असे दोन शब्द आले. तर या निशा सर्वभूतांना तशाम जागृती संयमी, वरच्या जागृती म्हणजे जागा राहतो, आणि या तशा जागृत संयमी आहे तो जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा हा जागा राहतो. त्याला योगी म्हणतात.
आणि परमेश्वराचं चिंतन करतो. म्हणजे आता सगळे लोक झोपलीकडे, आता काही चिंता नाही, आता काही हालचाल नाही, आता काही भानगड नाही, आता काही म्हणजे हे नाही, हालपचल नाही, गडबड नाही. मग आता मन शांत आहे माझं, आता मी असं चिंतन करतो. जो तसं म्हणून चिंतन करतो तो खरा. या निशा सर्वताना तशाम जागृती मी ऐशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुली. आणि सगळे लोक जागे असतात तेव्हा झोपलेला असतो. म्हणजे पुन्हा दुसरा अर्थ तुम्हाला लावता येतो की संसाराच्या बाबतीत हा झोपलेला आहे. संसाराची गोष्ट याला कळत नाही, परंतु परमेश्वराच्या परमार्थाच्या बाबतीत हा जागृत आहे, जागलेला आहे. तर तो तसा माणूस योगी आहे. आणि स्वामी श्री चक्रधर स्वामी महाराजांना दृष्टांत याचं द्याला भिगुरटीचा. भिगुरटी असते, एका आईला आणते आणि आपल्या घरात कोंडून ठेवते, आपण निघून जाते. पण ही आळीला चिंता वाटते, चिंतन करते ती आळी, आणि ती म्हणते आता येईल मला काही ना, आता येईल मला काही. आणि खरंच एक दिवस त्या आळीला देखील पंख फुटतात, ती उडून जाते. म्हणजे त्या आळी समान होते. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज त्यांच्या मतितार्थात सांगतात की तसं जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं तर तुम्ही देखील परमेश्वरासारखे व्हाल. म्हणून हा योगी परमेश्वरासारखा होतो, परमेश्वर प्राप्तीला जातो. आणि त्यामुळं योगी होण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिला. या ते म्हणले तपस्वी वेगळे देव की योगी. तपस्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. कारण तप केलं तर ते तप काही काळ टिकत आहे आणि नंतर मग खलास होतं. मग यानं तप केलं, रावणानं तप केलं, अनेक लोकांनी तप केले, अनेक लोकांनी तप केले, पण ते काही काळापुरतेच त्याला कामी आले. पण तो तसं नाही. आणि तप ज्ञानी हा विकृत असतो, स्त्रीला पाहून विकृत होतो. तपस्वी वेळ योगी ज्ञानी भेपी मत कर्मी बेचा कर्मयोगी हा म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणंच असं काही नाही. तो चांगले कामं करतो, परंतु परमेश्वराचं चिंतन बी तर केलं पाहिजे. तर तो चिंतन करत नाही, म्हणून तो बी तेवढा श्रेष्ठ नाही. परंतु खरा श्रेष्ठ आहे तो योगी आहे. आणि तो योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस. रात्री झोपताना पण परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे. काय म्हणजे ते म्हणले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की तुम्हा आसनी शयनी भोजनी परमेश्वर व्हा. भोजनी जेवण करताना देखील परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे. पुन्हा शयनी झोपताना देखील परमेश्वराचं चिंतन करायला झोपलं पाहिजे. आणि सकाळी उठताना बी अगोदर नाव आलं पाहिजे आपल्याला तर देवाचं आपल्या मुखात. मग जो मनातला काळ आहे तो लेखी लागतो. त्यामुळं संध्याकाळी झोपताना माणसानं ही सवय ठेवली पाहिजे की आपण परमेश्वराचं चिंतन करत झोपू. आणि तसं जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन करत झोपा तर सकाळी उठल्या तुम्हाला परमेश्वराचं चिंतन होईल आणि तुम्ही खरे योग्य होतात आणि खऱ्या परमेश्वर प्राप्तीला जातात. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तपस्वी भेव देखो योगी ज्ञानी भेवपी मतो दिख कर्मी वेचा देखो योगी तस्मात योगी भाव अर्जुन. आणि योगी कसा हो म्हणले योगी नामपी सर्वेशा मद्गते नंतरात्मना श्रद्धावान भजते एवा समे युक्त तमोमत. योग्यापेक्षा श्रेष्ठ योगी मद्गते ना माझ्यामध्ये मद्गत झालेला योगी मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते एवा समे युक्त तमोमत. तसा योगी मला मान्य आहे, मला प्रिय आहे. आणि म्हणून मायबापो तुम्ही योगी व्हा, परमेश्वराचं चिंतन सदोदित करा. परमेश्वराच्या चिंतनाला तुमचं काम होण्याची गरज नाही, तुमचा वेळ आगाऊ लागण्याची गरज नाही. तुम्ही कसं बी दळीता कांडिता परमेश्वराचं चिंतन करू शकता. झोपतानाही देखील परमेश्वराचं चिंतन करू शकता. तर असं चिंतन करणं म्हणजे योगी होणं होय. तर मायबापो योगी व्हा आणि परमेश्वराला प्रिय व्हा अशी मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.